नाशिक पोलिसांचा लोकहिताचा निर्णय, दुपारी 30 सिग्नल्स ब्लिंकर मोडवर। उन्हाच्या झळापासून नागरिकांना दिलासा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा महत्त्वाचा निर्णय। दुपारी 1 ते 4 या वेळेत 30 सिग्नल्स राहणार ब्लिंक मोडवर। वर्दळीचे 20 सिग्नल मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार। नाशिकात उन्हाचा तडाखा वाढतोय, याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नाशिकचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचलंय। रस्त्यावर उन्हाचा जबरदस्त तडाखा जाणवतोय। दुपारी सिग्नलवर थांबणाऱ्या दुचाकीस्वारांचा विचार करून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोकहिताचा निर्णय घेतलाय। शहरातील 50 पैकी 30 सिग्नल्स दुपारी 1 ते 4 या वेळेत बंद राहतील। हे सिग्नल फक्त ब्लिंकर मोडवर कार्यरत असतील। हे सिग्नल म्हणजे खडकाळी चौक, ड्रीम कॅसल, शरणपूर रोडसारख्या तुलनेनं कमी वाहतूक असलेल्या भागातील सिग्नल्सना हा निर्णय लागू होईल। हे सिग्नल सतत ब्लिंक करत राहतील, मात्र थांबण्याची गरज भासणार नाही। द्वारका, CBS सारखे महत्त्वाचे आणि वर्दळीचे 20 सिग्नल मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत। नाशिक शहरामध्ये सध्या उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे। तापमान 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे। त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी हा निर्णय केलेला आहे की यातील जे 50 सिग्नल आहेत त्यातील 30 सिग्नल हे दुपारी 1 ते 4 जी उष्णतेची वेळ आहे त्यावेळेला आपण ब्लिंकर्सवर ठेवावेत आणि बाकीचे जे अत्यावश्यक सिग्नल आहेत ते 20 सिग्नल हे कंटिन्यू चालू राहतील। तर ते 20 सिग्नलमध्ये द्वारका सिग्नल आहे, CBSचा सिग्नल आहे, अशा अत्यावश्यक ठिकाणचे सिग्नल आपण चालू ठेवणार आहोत। आणि बाकीचे इतर जे सिग्नल आहेत जसे की खडकाळे असेल, ड्रीम कॅसल असेल, शरणपूर रोड सिग्नल असेल, हे रोड आपण ह्या रोडचे जे सिग्नल आहेत हे आपण ब्लिंकर्सवर 1 ते 4 या वेळेत ठेवू, जेणेकरून जे दुचाकी वाहनधारक आहे विशेषतः यांना त्या ठिकाणी थांबावं लागणार नाही। साधारणतः हे आपण 10 ते 15 जूनपर्यंत ठेवू, जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत हे सिग्नल अशाच प्रकारे सुरू राहतील। तर नाशिककरांनो, उन्हात स्वतःची काळजी घ्या, नियम पाळा आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यात सहकार्य करा। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।